नमस्कार मित्रांनो. मागील वर्षी म्हणजे 2025च्या ऊस गाळप हंगाम 2025 मध्ये ऊसाच्या उत्पादनात किंवा साखरेच्या उत्पादनात अतिवृष्टीमुळे खूप मोठी घट ही निर्माण झाली होती. त्याचाच परिणाम म्हणून देशभरात सध्या साखरेचे भाव हे 50च्या वर गेलेले आहेत आणि भविष्यातही साखरेचे दर हे आणखी वाढू शकतात. आणि येणारा काळ म्हणजे आता दसरा, दिवाळी, लक्ष्म्या यासारखे सण तसेच देशभरात विविध सणाची ही रेलचेल आता पावसाळ्यात असते. त्यामुळे साखरेचा वापर हा मोठ्या प्रमाणात या सणासुदीच्या काळात होत असतो. अशा परिस्थितीत साखरेचे आणखी दर वाढू शकतात. यामुळे साखरेचे दर हे नियंत्रणात राहावेत यासाठी 2026-27 चा गाळप हंगाम हा 10 ते 15 दिवस आधीच चालू करण्याच्या हालचाली या सुरू झाल्या आहेत. साखर उद्योगातील प्रमुख संघटनांनी याबाबतचा निर्णय घेतला आहे. हवामान आणि कृषी परिस्थिती अनुकूल राहिल्यास लवकर गाळप हंगाम सुरू करण्यात येणार असल्याचे इंडियन शुगर अँड बायो एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन तसेच नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज यांनी स्पष्ट केले आहे. पण याचा दुष्परिणामही होणार आहे. कारण जर लवकर गाळप झाले तर साखरेची प्रत म्हणजे साखरेची गुणवत्ताही कमी होणार आहे आणि साखरेचा उताराही कमी निघणार आहे. साखर कारखाने लवकर चालू झाल्यानंतर वेळेआधी हे ऊस तुटले जाणार असून साखरेची रिकव्हरी किंवा ऊसाचा उतारा हा कमी निघणार आहे. त्यामुळे पुन्हा साखरेचे उत्पादन हे घटण्याची शक्यता आहे. त्याबरोबरच शेतकऱ्यांचे कमी रिकव्हरीचे ऊस गेल्यामुळे कारखान्याचा साखर उतारा आहे तो घटणार आहे. त्याचा परिणाम म्हणून शेतकऱ्याच्या ऊसाला कमी भाव मिळण्याची शक्यता आहे. आणि ऊस गाळप हे कालावधीच्या आधी केल्यानंतरही टनेजमध्येही घट येणार आहे. कारण जोपर्यंत त्या ऊसात साखर भरली जात नाही तोपर्यंत त्या ऊसाला वजन येत नसते आणि वजन जर चांगले आले नाही तर म्हणजे साखर जर त्या ऊसात तयार झाली नाही तर शेतकऱ्याचेही नुकसान होते आणि साखर कारखान्याचे नुकसान होते. पण देशभरात साखरेचा भाव हा स्थिर ठेवण्यासाठी हा सगळा खटाटोप चालू असल्याचे आता उघड होत आहे. एकंदरीत काय तर ऊस गाळप हंगाम हा 10-15 दिवस जर आधी जर चालू केला तर शेतकऱ्याचे निश्चितच थोडेफार का होईना हे नुकसान होणार आहे. त्याच्या वजनात कमी येणार आहे, वजन कमी येणार आहे, साखर उतारा कमी झाला म्हणून साखर कारखाने भावही कमी देणार आहेत. एकंदरीत दोन्ही बाजूने शेतकऱ्याचेच नुकसान होणार आहे. पण फक्त साखरेचे दर स्थिर ठेवण्यासाठी किंवा आटोक्यात आणण्यासाठी शेतकऱ्याचे खूप मोठे नुकसान करण्याचा घाट हा रचला जातोय असे चित्र निदर्शनास येत आहे. तरी शेतकऱ्यांनी मात्र सावध राहून आपला ऊस हा चांगला परिपक्व झाल्याशिवाय साखर कारखान्याला देऊ नये. जेणेकरून आपले ऊसाचे वजनही वाढेल आणि टनेजही वाढेल आणि चांगली रिकव्हरी आली तर तुम्हाला भावही वाढवून मिळेल. धन्यवाद.